तर नांदेडमध्ये सुद्धा पाणी टंचाईच्या तीव्र झळा सध्या बसत आहेत। नांदेडच्या चिंचाळा ग्रामस्थांना पाणी टंचाईच्या मोठ्या समस्येला सामोरं जावं लागतंय। तर शौच खड्ड्याचं पाणी विहिरीत उतरत असल्यामुळे आरोग्याचा सुद्धा मोठा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालाय। पाण्यासाठी ग्रामस्थांची कसरत सुरू आहे। पाणी टंचाईवर त्यामुळे तोडगा काढण्याची मागणी इथले ग्रामस्थ करतात। 70 वर्षांच्या माणसाची कीव येऊ द्या आजीचं असं जिल्हा प्रशासनाला हे साकडं आहे। त्या आजीनं जिल्हा प्रशासनाला हे साकडं घातलंय। पाणी सर आमच्या इथं 10 वर्ष झाले पाणी नाही। आमच्या इथं अशीच व्यवस्था आहे बघा। खूप माणसं आलेत बघू बघू चलेत पाण्याला। काही आमची पिण्याच्या पाण्याची अवस्था नाही। त्या बघा तिकडून नाहनीचा खड्डा आहे, शौच खड्डा, त्या खड्ड्यातलं पाणी सुद्धा आडात उतरते। आम्ही सांगून सांगून गावातल्या नागरिकाला कदरून गेल्या, कोणी आमचं घेणं आले कानावर। कोण सुरू आहे गावात हे? काय झालं बापू आजपासून नाही त्याच्या हिरीवर पाणी आल्या मोकड्याच्या हिरीवरून बर पाणी होत नाही आमच्या गावाला। म्हाताऱ्या शासकीय होत्या तुम्हाला काय मागणी आहे आता? पाणी मागायला सर काय मागण्या आल्या? पाणी आम्हाला पाहिजे। अशोकराव साहेब आले, त्याच्यापाशी तीनदा गेल्या, सगळ्या पैसे गेल्या, त्याला एक बार आडिल्या होत्या सुद्धा पाणी आम्हाला नाही म्हणून त्याने करतो, जलजीवन करतो, सोलजल धारा करतो, काहीच आमच्या इथं उपलब्ध। हिरी खणल्या, हिरी बुजून गेल्या, काही पैसे टाकले होते, हिरी टाकल्या होत्या, त्या आमच्या एक वळाला हिर खणली, एका दिवसात बुजून गेली। तरी कोणतंच काही नाही, पैसे उचलले, काय झाले, कुठे काय केलं काहीच पता नाही। ग्रामपंचायतचे या पद्धतीचा भोंगळा कारभार आहे आमचे। आतापासून 10 ते 20 वर्षापासून याच पद्धतीत आम्ही। ज्ञानेश्वर लोंढे, टीव्ही 9 मराठी, भोकर, नांदेड।